कंपाऊंड्सचा अभ्यास आपला लास्ट लेसन जो आहे त्याच्यामध्ये आपण आहोत आणि हा आपला शेवटचा धडा आहे. हा झाला की एक जनरल धडा आहे की जनरल आपण काय काय केमिकल कंपाऊंड्स असलेल्या वस्तू वापरतो आणि तो आपल्याला मागच्या वर्षी सुद्धा होता, त्याच्या आधी सुद्धा तो होता. पण जे कोर केमिस्ट्रीचे लेसन्स आहेत त्यातला आज जो आपण बघतोय म्हणजे आपण जो सुरू केलेला लेसन आहे कार्बन कंपाऊंड्सचा, हा खूप प्राईम लेसन आहे. ह्याच्यानंतर आपल्याला काहीच विशेष असं नाही. अवकाश मोहिमा या धड्यामध्ये काही गोष्टी असतील ज्या थोड्याफार रिलेटेड टू केमिस्ट्री असेल, कारण की एखादं रॉकेट जेव्हा लॉन्च करतो आपण तर त्याच्यामध्ये बर्निंगसाठी कंबशनसाठी काहीतरी वापरतात, त्याच्यामध्ये केमिस्ट्री असतं, पण त्याच्यामध्ये केमिस्ट्री असंच नाहीये. म्हणजे त्या धड्यामध्ये आपल्याला केमिस्ट्रीचा उल्लेख फार नाहीये. तर आपल्या पुस्तकातला हा शेवटचा धडा, त्याच्या शेवटच्या टप्प्यावरती आपण आता आहोत. मी स्क्रीन शेअर करते. आपण आज त्याचं पीपीटीतनं आधी रिव्हिजन करूया आणि मग आपण लेसनकडे जाऊया. आपण ऑलरेडी फंक्शनल ग्रुप काय असतात ते मागच्या वेळेला पाहिलेले. सी, आपला जो धडा आहे कार्बनी संयुगे, त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण कार्बनची पुन्हा एकदा ओळख करून घेतली. कार्बन आपल्याला नवा नाहीये. आपण 9वीत असताना आपण कार्बनला भेटलो होतो. कार्बन एक अद्वितीय मूलद्रव्य म्हणून एक विशेष धडा होता आपल्याला. कार्बनची सुरुवात आपल्या मैत्रीशी मागच्या वर्षी ऑलरेडी झाली, पण त्याच्यात कार्बनची अपरूप बघितली होती आपण, त्याची रचना कशी असते हे पाहिलं होतं. त्याची थोडक्यात सुरुवातच आपल्या या धड्यामध्ये त्याच्या रचनेतच की कार्बन हा वेगळा विशेष काय आहे. तर तो एक अतिशय वेगळा असा एक मूलद्रव्य आहे, एक असा घटक आहे, असा पदार्थ आहे ज्याच्यापासून अनेक प्रकारच्या गोष्टी बनतात. त्याच्या संयुगांचं वर्णन आपण मागच्या वर्षी जे केलं होतं ते त्याच्यामध्ये कार्बनच्या संयुगांच्या आधी कार्बनची अपरूप होती. यावर्षी कार्बनची संयुग म्हणजे कार्बन आता अनेक प्रकारचे संयुग बनवतो हे आपल्याला कळलंय. ह्या संयुगांचं वर्गीकरण आपण कसं करू शकतो, तर सेंद्रिय आणि असेंद्रिय हे काय असं आपल्याला आधीच माहिती आहे. सहसंयोज बंध ही एक स्पेशालिटी आहे जी कार्बन त्याच्या सगळ्याच वेगवेगळ्या संयुगांमध्ये दाखवत असतो. तर हे सहसंयोज बंध म्हणजे काय असतात, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले जात नाही, तर ते सामायिक केले जातात आणि दोन वेगवेगळ्या अणूंमध्ये इलेक्ट्रॉन एकमेकांच्या वरती आणून ते एकमेकांना शेअर करणं त्या स्पेसमध्ये, अशा पद्धतीने जो बॉन्ड असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पूर्णपणे देणं किंवा पूर्णपणे घेणं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे धन आणि ऋण प्रभार हे न येता जे आहे त्या कंडिशन मध्येच अणू स्वतःचं अष्टक पूर्ण करू शकतात किंवा द्विक पूर्ण करू शकतात. द्विक पूर्ण करण्याची जी कंडिशन आहे ती फक्त हायड्रोजनला लागू होते. बाकी सगळे म्हणजे हायड्रोजन, हेलियम, नंतर लिथियम, बेरिलियम, बोरॉन पर्यंतचे सगळे आहेत, पाच पर्यंतचेच, नंतर तर कार्बनच आहे. तर बोरॉन पर्यंत सगळे जे असतात ते द्विक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, कारण अष्टक पूर्ण करणं त्यांच्यासाठी जरा कठीण आहे. पण तरी दुसऱ्या त्यातले जे काही सगळे मूलद्रव्य आहेत म्हणजे हायड्रोजन आणि हेलियम पहिल्या आवर्तामध्ये, आपल्याला आता आधुनिक आवर्त श्रेणी चांगली माहिती आहे, आधुनिक आवर्त सारणी माहिती आहे. पहिल्या आवर्तामध्ये फक्त हायड्रोजन आणि हेलियम हे दोनच मूलद्रव्य आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन अशी सगळी जी लाईन सुरू होते त्याच्यामध्ये दुसरी कक्षा येते. पण इलेक्ट्रॉनची संख्या त्या मानाने कमी आहे. लिथियम, बेरिलियम ह्यांची रिएक्टिव्हिटी वेगळी असते. पण कार्बन हा त्याच दुसऱ्या आवर्तातला पहिला, तसं बघितलं तर पहिला नॉन मेटल म्हणजे अधातू आहे. तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन देणं घेणं हे शक्य नाही, कारण त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून तो काय करतो, सहसंयोज बंध बनवतो. तर ह्या कार्बनची वैशिष्ट्य काय आहेत, अष्टपैलू, अनेक प्रकारच्या अनेक लोकांबरोबर त्याचं बॉन्डिंग तो करतो. टेट्राव्हॅलेन्सी म्हणजे त्याची संयोज आहे 4. टेट्रा या शब्दाचा अर्थ आहे 4, व्हॅलेन्सी म्हणजे संयोजा. 4 संयोजा असणं हीच एक विशेष गोष्ट आहे. न देऊ शकतो ना घेऊ शकतो, शेअरच करू शकतो, अशात तो फसलेला आहे, पण ती त्याची स्पेशालिटी आहे. कॅटेनेशन आपण मागे पण बघितलं होतं की कार्बन स्वतःच्याच लांबच्या लांब साखळ्या बनवू शकतो आणि त्याला म्हणतात कॅटेनेशन. हे फक्त कार्बन करू शकतो. बाकीही मूलद्रव्य स्वतःच्या साखळ्या बनवू शकतात, पण खूप लांबच्या लांब आणि न तुटणाऱ्या साखळ्या ही कार्बनची स्पेशालिटी. विद्युत ऋणात्मकता आपल्याला माहिती आहे, कार्बन हा अधातू आहे, त्याच्यामध्ये थोडी विद्युत ऋणात्मकता आहे, पण तो असा डेंजरस नाही आहे. तो ओव्हर पॉवर करत नाही कोणाला, तो चांगल्या पद्धतीने शेअर करतो आणि म्हणून त्याचे बॉन्ड टिकतात. हायड्रोकार्बन्स या मुद्द्यामध्ये आपण आलो जेव्हा, तेव्हा आपण हायड्रोकार्बन म्हणजे काय हे बघितलं होतं. हायड्रोजन आणि कार्बन हे एकत्र येऊन जेव्हा संयुग बनवतात तेव्हा त्याला हायड्रोकार्बन्स म्हणतो आपण. त्या हायड्रोकार्बन्सचा जसं आपण वरती बघितलं होतं की एकेरी, दुहेरी किंवा एकेरी बंध, दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड, अशा अनेक
आपण जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सहसंयोजी बंध वगैरे त्याच्यामध्ये एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी असे पाहिले होते. तर त्याचंच रिपिटेशन हायड्रोकार्बन्स मध्ये आहे. एकेरी बंध म्हणजे जे काही आपली सरळ एका रेषेतली आहेत किंवा अशा गोल रांग काय बरोबर रिंग सारखे स्ट्रक्चर्स असतात त्यांना, त्या सगळ्यामध्ये जर एकेरी बंध असेल तर ते संपृक्त हायड्रोकार्बन्स असतात. दुहेरी किंवा तिहेरी बंध असतील तर त्यांना आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजेच असंपृक्त हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंधामध्ये आपण हे सुद्धा पाहिलं होतं की कार्बन आणि कार्बन स्वतःमध्येच कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंध, कार्बन कार्बन मध्ये तिहेरी बंध असे बंध बनवू शकतो. आणि ही पुन्हा एकदा कार्बनची स्पेशालिटी आपण पाहिली होती. कार्बन कंपाऊंडच्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या संयुगांना आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. सरळ शृंखला, सरळ एका रांगेत लांबच्या लांब, जिथे मी आहे तिथून तुम्ही आहात तिथपर्यंत अशी लांबच्या लांब कार्बनच्या काय बरं म्हणतो संयुगाची साखळी जाऊ शकते, किती लांब जाऊ शकते, आणि ते कोणतेही असू शकते. त्यात नवीन कोणी येऊ पण शकते, जाऊ पण शकतं. म्हणजे फक्त विचार करू शकतो आपण की कार्बन किती अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांना घेऊन शृंखला बनवू शकतो. म्हणूनच त्याच्या संयुगांची संख्या ही खूप जास्त आहे, कारण तो कोणाही बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या शृंखला बनवू शकतो. कार्बन कार्बनची लांब चेन आहे, त्याच्या अलीकडे पलीकडे वरती खाली वेगवेगळे लोक येऊन जॉईन झाले की एक नवीन संयोग बनला. अशा पद्धतीने सरळ शृंखला ही कार्बनची स्पेशालिटी आहे. शाखीय शृंखला म्हणजे काय, तर कार्बन स्वतःच्याच चेनला म्हणजे जी सरळ रांगेत चाललेली शृंखला आहे तिला वाकडं तिकडं फांद्यांसारखं पसरवू शकतो. म्हणजे वर खाली पण त्याची शृंखला जाऊ शकतो. आणि वलय म्हणजे रिंग, आपण मागे सुद्धा बघितलं होतं की वलय म्हणजे रिंग स्ट्रक्चर्स, त्याच्यामध्ये कार्बन रिंग फॉर्म मध्ये स्वतःला जोडून घेतो. म्हणजे पहिला कार्बन आणि शेवटचा कार्बन ह्यांचा एकमेकांशी बंध असेल तर ते एका रिंग सारखं, एका गोल रचनेसारखं दिसतं. आणखीन कार्बनची एक स्पेशालिटी आपण 9वीला बघितली होती की कार्बन स्वतःला फुटबॉल सारखं एक स्ट्रक्चर असतं फ्युलिरिन नावाचं. अशा 5 आणि 6 म्हणजे पेंटागॉन हेक्झागॉन अशा ह्याच्यामध्ये अडकवून एक मोठं फुटबॉल सारखं स्ट्रक्चर पण बनवू शकतो. म्हणजे तो काहीही करू शकतो. अशा त्याच्या अनेक वेगवेगळ्या संयुगांना आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. तर कार्बनी संयुगांमधले क्रियात्मक गट म्हणजे काय, ह्याची ओळख आपल्याला मागच्या वेळेला झालेली आहे. क्रियात्मक गट हे ते असतात जे स्पेशल गट असतात. कार्बनच्या शृंखलांमध्ये ते मानाचे गणपती असतात ना, तसे मानाचे लोक असतात, मानाचे असतात, ते वेगळे असतात, बाहेर आलेले असतात आणि त्या सरळ साध्या साध्या शृंखलेला एक वेगळा टोन देतात. म्हणजेच एक वेगळं कंपाऊंड असते बनवतात, एक वेगळं संयुग बनवतात. जसं आपण बघितलं होतं की कार्बनच्या एका सरळ रांगेतल्या शृंखलेमध्ये जर OH गट आला तर त्याच्यापासून अल्कोहोल बनतं. जर त्याच्यामध्ये COOH आला तर त्याच्यामध्ये तो कार्बोक्सिल गट आहे, तर त्याच्यामुळे ऍसिड बनतं. NH2 लागलं तर त्याला आपण अमायनो गट म्हणतो. CO म्हणजे कीटोन, C=OH असं असेल तर अल्डिहाइड. असे अनेक वेगवेगळे जे गट आहेत त्याच्यामध्ये कार्बनच्या सरळ शृंखलांमध्ये हे वेगळे क्रियात्मक गट येऊन नवीन नवीन गुणधर्म असलेले संयोग बनतात. आणि हीच क्रियात्मक गटांची विशेषता असते. मग हे क्रियात्मक गट आल्यानंतर आपण या कार्बन कंपाऊंडला नाव कसं द्यायचं. आधीच कार्बन कंपाऊंडची संख्या एवढी जास्त आहे, मग हे नवीन लोक त्याच्यामध्ये ऍड झाले, आता त्याला नाव कसं द्यायचं. ह्याच्याकरताच विशिष्ट पद्धतीने आपण IUPAC नॉमेनक्लेचरचा अभ्यास करतो. मागेच आपण बघितलं होतं की IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये म्हणजे IUPAC प्रणालीमध्ये संपूर्ण जगामध्ये विशिष्ट पद्धतीने ह्या कार्बनच्या संयुगांचं नामकरण केलं जातं. कोणत्याही देशामध्ये, कुठल्याही लॅबमध्ये, कुठल्याही ठिकाणी जर एखाद्या कार्बनच्या संयुगाचा अभ्यास झाला आणि सांगितलं की हे असं 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 ह्याच्या अभ्यासातून आम्हाला समजलंय, तर आपण जे सांगतो ते समोरच्याला तेच कळलं पाहिजे ना. त्या हिशोबाने सगळ्यांनी सगळ्या जगभरामध्ये एकच सिस्टीम फॉलो करायची आणि तशीच त्याला नावं ठेवायची, म्हणजे नाव द्यायचं त्या कंपाऊंडला. असं ह्याच्यात काम केलं जातं. जसं मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की संपूर्ण जगामध्ये वेळ मोजण्याचं SI म्हणजे स्टँडर्ड, इंटरनॅशनल स्टँडर्ड जे आहे ते आहे सेकंड्स. सेकंड्स मध्ये वेळ मोजलं तर जगात सगळ्यांना कळतं की किती सेकंड्स हे SI युनिट आहे. बरोबर, 1 दिवस 2 दिवस असं रफ कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये नाहीये. किंवा आपण मागच्या वेळेला हे सुद्धा बोललो होतो की जमिनीचं मोजमाप करताना आपल्याकडे एकर, गुंठे, फरलांगभर असं काही काही लोकल युनिट्स वापरतात. पण जगभरामध्ये डिस्टन्स मेजर करण्याकरता मीटर हे परिमाण वापरलं जातं. म्हणजेच काय की आपण सगळ्या पूर्ण जगामध्ये जो काही कार्बनच्या संयुगांचा किंवा त्या अनुषंगाने दुसऱ्या संयुगांचा जो अभ्यास करू त्याचं नाव देण्याकरता या IUPAC नॉमेनक्लेचरचा वापर केला जातो.
मग त्याच्यामध्ये अल्केन, अल्किन, अल्काईन अशा ज्या काही शृंखला असतात त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं की अल्केन म्हणजे सगळे संपृक्त असतात. कार्बनच्या आजूबाजूला 4 बॉन्ड आहेत. अल्किन मध्ये डबल बॉन्ड आहेत. अल्काईन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. बरोबर. आता इथे एक गोष्ट आहे, आयसोमरचं नॉमेनक्लेचर. आयसोमर मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या मूलद्रव्याच्या वरती किंवा खालती, डावीकडे किंवा उजवीकडे असे जर काही ग्रुप लागले तरीही कार्बन कंपाऊंड्स बदलतात. त्याला सिस आणि ट्रान्स आयसोमर्स असं म्हणतात. म्हणून कार्बनच्या संयोगांची संख्या खूप जास्त आहे. तुम्ही इकडे लावा, तिकडे लावा, वर लावा, खाली लावा, त्यातनं जे काही बदल होतात ना त्याच्यामुळे नवीन संयोग बनतात. ठीक आहे. आणि ते स्ट्रक्चरल आयसोमर्स असतात, स्ट्रक्चर मधले बदल. आता ह्या आयुपीएससी नॉमेनक्लेचर कसं करायचं हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण कार्बनची संख्या किती आहे शृंखलेमध्ये ती मोजतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ कार्बन ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. ती समजली की आपल्याला समजतं की हा पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन काय आहे. त्या हिशोबाने त्याचं नाव ठरलं की मग आपल्याला हे बघायचं की त्याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप तर लावला नाही ना कुठे. बरोबर. आपण आधीच बोललो होतो की ते मानाचे गणपती असतात, तर त्यांना शोधून काढायचं. खूप मोठी शृंखला असेल तर ते वर खाली इकडे कुठे लपलेले असतील, किंवा शाखीय शृंखला असेल तर वरच्या कुठल्या तरी किंवा इकडच्या कुठेतरी फांदीवर बसलेले असतील तर त्यांना शोधून काढायचं. म्हणजेच काय, आपल्याला त्याच्यामध्ये काही वेगळे गट आहेत का हे बघायचं. ते जिथे असतील त्या कार्बनला कमीत कमी नंबर यायला पाहिजे असं नंबरिंग करायचं. डावीकडून करू शकता, उजवीकडून करू शकता, वरून खालून कुठूनही. सगळ्यात मोठी लांब चेन म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कार्बन मावतील अशी जी आहे ती सगळी आपली पॅरेंट चेन असते. म्हणजे डावीकडून मोजा किंवा खालून मोजा किंवा खालून वर मोजा. मोजताना असं मोजायचं आपल्याला की जास्तीत जास्त कार्बन त्याच्यामध्ये त्या मेन शृंखलेमध्ये यायला पाहिजे. ती आपली मेजर म्हणजे पॅरेंट शृंखला असते. मग त्याच्या आजूबाजूला कोणते कोणते गट कुठे कुठे आहेत त्या कार्बनला नंबर देणं म्हणजे सगळ्यात मोठी साखळी झाली. आता फंक्शनल ग्रुप कमीत कमी नंबरवरती येतील असं त्याला नंबरिंग करायचं. म्हणजे इथून समजा या फांदीवरून डावीकडून खालपर्यंत मोजले तर 7 कार्बन आले, मग तो झाला आपला काय झाला, हेप्टेन झाला. हेप्टेन बरोबर. 7 म्हणजे हेप्टेन. आता त्या हेप्टेन मध्ये फंक्शनल ग्रुप इकडे 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 तिकडे कुठेतरी असतील. वरनं मोजलं तर दुसरं आहे आणि खालनं मोजलं तर 5वं आहे. म्हणजे मग चुकलं ना, खालून नाही मग नंबर द्यायचा, नंबर वरून द्यायचा. म्हणजेच फंक्शनल ग्रुप जिथे आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर मिळेल, म्हणजे तो सगळ्यात आधी येईल मोजमाप करताना, असं आपल्याला त्याला द्यायचं असतं. म्हणजेच काय, त्या कार्बनला आता असं लावायचंय की तो मोजमापामध्ये पहिला येईल किंवा लवकर येईल. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, आपल्या त्या कार्बन मध्ये त्याला फंक्शनल ग्रुप जोडलेला असं नंबरिंग आधी येणार. समजलं. अशा पद्धतीने आपण त्याला सिस्टीम मध्ये लावलं की मग फंक्शनल ग्रुपचं जे काही आहे त्याचं आडनाव असतं. जसं आपलं नाव असतं ना, नाव, बाबांचं नाव, आडनाव, सेम तसंच आपल्या आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये सुद्धा नाव मधला आणि आडनाव, आडनाव म्हणजे जी काही फॅमिली आहे त्याची ते त्याच्यामध्ये येतं. आता ह्याची काही उदाहरणं आपल्याला ऑलरेडी पुस्तकात दिलेली आहे. कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म आपण आज बघणार आहे, पण आपण जरा आधी एक सेकंड आपण जरा त्या फंक्शनल ग्रुपची उदाहरणं बघूया. ठीक आहे. अच्छा, हा धडा आलाय का अजून? पटकन खाली जाऊ आणि कार्बन संयुगांमध्ये जाऊ आपण. एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध हे इथपर्यंत आलेलं आहे. आता खाली 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 गेलो आपण तर फंक्शनल ग्रुप आले. हे आपण मागच्या वेळेला खूप सिस्टमॅटिक बघितलेले होते. हे फंक्शनल ग्रुप कसे असतात. हॅलोजन, ऑक्सिजनचे 6 आहेत, सॉरी नॉट 7, 6 असे 6 गट, हॅलोजनचा 1 आणि नायट्रोजनचा 1 असे सगळे गट आपण मागच्या वेळेला बघितले होते. हे असतात फंक्शनल ग्रुप, जे त्याच्यामध्ये अटॅच झाले की त्याचं नाव बदलून जातं. बरोबर. आता पुढे आपण बघितली समजातीय श्रेणी, म्हणजे एकच फंक्शनल ग्रुप किंवा क्रियात्मक गट असलेल्या लांबच्या लांब शृंखला. जसं अल्कोहोलची दिलेली आपल्याला, अल्किनची दिलेली आहे आणि अल्काईनची पण दिलेली आहे. हा जो आहे हा साधा अल्केन आहे, एकेरी बंध संपृक्त. त्याच्यामध्ये त्याच्यामधलाच एक हायड्रोजन कडून तिकडे OH लावला म्हणजे काय झाला, अल्कोहोल झाला. बरोबर. म्हणजे ही झाली त्याची एक काय बरं म्हणतो, फंक्शनल ग्रुप टाकल्यानंतरचा नवीन संयोगाची निर्मिती. आता ह्या OH गटाच्या आपण सजातीय किंवा समजातीय शृंखला बघतोय. समजातीय श्रेणी, एकाच गटातले खूप सारे. मग नंतर अल्किन, अल्किन हा सुद्धा फंक्शनल ग्रुप धरला तर त्याची पण एक वेगळी शृंखला बनते. समजलं.
अशा पद्धतीने समजातीय श्रेणी म्हणजे काय आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं. त्यानंतर अच्छा, फॉर्म्युले सुद्धा आपल्याला आहेत बरं का. हे आहे अल्किनचा फॉर्म्युला. अल्किन म्हणजे तिहेरी बंध. अल्काईन म्हणजे तिहेरी बंध, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि CnH2n हा अल्किन म्हणजे डबल बॉन्ड. मी इथे लिहून टाकते, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. आणि CnH2n+2 हा जो आहे तो अल्केनचा फॉर्म्युला आहे. अल्केन, अल्किन आणि अल्काईन. दिलंय का इकडे वरती? नाही दिलंय. आपण लिहून टाकूया. मी आता त्याला शॉर्टकट मध्ये लिहिते, कारण काय माहितीये, मराठीमध्ये थोडंसं कठीण पडतं मला ते सांगणं तुम्हाला. इंग्लिश सोपं त्या मानाने. ANE ने शेवट झाला तर तो असतो अल्केन. त्याचा फॉर्म्युला आहे CN. म्हणजे कार्बन जर N असतील तर हायड्रोजन असतील H2n+2. मग जर दुहेरी बंध असेल तर त्याचं फॉर्म्युला आहे ENE. म्हणजे त्याने शेवट होतो अल्कीन, मिथीन, इथिन. मिथिन नसतो बाय द वे, इथिन प्रोपिन. तर आता ह्याचा फॉर्म्युला येणार आहे CN H2n. ठीक आहे. आणि अल्काईन म्हणजे ट्रिपल बॉन्ड. तर त्याची सुरुवात, त्याचा शेवट त्याच्या नावाचा YNE ने होते, अल्काईन. मग ह्याचा केमिकल फॉर्म्युला जर दिला आपण, म्हणजे त्याचे सगळे संयोग याच फॉर्म्युल्यामध्ये बसतात. CnH2n-2. ठीक आहे. आता तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही N ला कुठलाही नंबर टाका, 2, 3, 4, काही तुम्हाला टाकायचं ते टाकलं तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण याचा एक फॉर्मॅट मिळतो. हे आहे तुमचं अल्किन, अल्काईन आणि अल्केनचा रेणूसूत्राचा फॉर्म्युला. लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर आहे कार्बनी संयुगांच्या नामकरणाची पद्धत, जी आपण मगाशीच बोललो. IUPAC नॉमेनक्लेचर उपसर्ग जनक प्रत्यय हे मराठीमध्ये लक्षात ठेवा. उपसर्ग म्हणजे जे सुरुवातीला येतं ते, जनक म्हणजे मोठीच्या मोठी कार्बनची शृंखला, प्रत्यय म्हणजे शेवट, म्हणजे आडनाव, त्याचं आडनाव. आता आपल्याला बघायचंय ओके, खालची उदाहरणं सुद्धा आपण मागच्या वेळेला केलेली होती बघा. मोठी शृंखला कोणती, त्या हिशोबाने आपण त्याचं नाव दिलं होतं. क्लोरीन इकडे इकडे कुठे देऊ शकतो, इथे कार्बन 2 वर असेल तर 2 नंबर येईल, कार्बन 4 वर असेल तर 4 नंबर येईल. म्हणून इकडूनच आपल्याला त्याला मोजायला पाहिजे, बरोबर. त्याचं नाव येतं 2-क्लोरोपेंटेन. पेंटेन ANE, कारण की हा आहे अल्केन, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड नाही, ट्रिपल बॉन्ड नाही, बरोबर. अशा पद्धतीने आपण ह्याचं नामकरण करू शकतो. ही सगळी नामकरण आपल्याला करायची, हे आपण करू. ह्या लेक्चरच्या शेवटी हे आपण करून बघू. आता कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म हा मुद्दा आहे. जर आपण ह्याला समजून घेऊया. एक काम करा, हा तुमचा होमवर्क, हा तुम्ही ट्राय करा आज. आणि पुढच्या वेळेला आपण फक्त हे डिस्कस करूया. आणि वेगवेगळ्या कार्बनच्या संयुगांना मी आधी ग्रुपवर शेअर करते. तुम्ही त्याचे नॉमेनक्लेचर कसं करणार ते चेक करूया आपण. आपण याचं एक उदाहरण घ्यायचं का. 1 आणि 2, 2 कार्बन आहेत. तर हा होईल आपला इथिन, बरोबर ना. डबल बॉन्ड आहे इथे, तर ENE ने शेवट व्हायला पाहिजे. 2 कार्बन आहेत. तर आता आपण काय लिहायला पाहिजे, 1 आणि 2, इथिन असं नाव द्यायचं का आपण त्याला. 1 किंवा 2 कुठूनही मोजलं तर 2च कार्बन आहेत ते, इथिन. मग हे काय होईल, इथाईन. कारण 2च कार्बन आहेत ना, इथून मोजा किंवा तिथून मोजा. हा आहे 1 आणि 2 किंवा 2 कार्बन, तर हा 1 आणि हा 2. COOH हा स्वतःच ऍसिडचा ग्रुप आहे. तर मग आपण याला काय म्हणायचं, मिथॅनॉइक ऍसिड. ऍसिडचं आपण एक एक्झाम्पल बघूया ना, काय आहे ते. वरती आपल्याला दिलंय का, वरती ऍसिडचं आपल्याला काय दिलंय, इथॅनॉइक ऍसिड, हेच आहे. मग मिथाइल इथॅनॉइक ऍसिड, बरोबर ना. ऑइक ऍसिड मिथेन इथेन इथेनॉइक ऍसिड, करेक्ट आहे, तेच त्याचं नाव आहे. आणि खाली आपण जे उदाहरण बघितलं होतं पहिलं, ते इथिन आणि इथाईन. बघा 1 आणि 2 मिथेन इथेन, म्हणजे हे काय येणार आहे, इथॅनॉइक ऍसिड, बरोबर.
नॉइक, कारण की OIC हेच त्याचं नाव आहे, इथेनॉइक ऍसिड. हा ऍसिड ग्रुप आहे ना, COOH हाच ग्रुप आहे ऍसिडिक ग्रुप, सो त्याचं नाव इथेनॉइक ऍसिड. बरोबर. आता हा आहे मिथेन ऑल, एकच कार्बन आहे. मिथेन अल्कोहोल त्याचं रेग्युलर नाव आहे. मग आता आपल्याला काय म्हणायचं, मिथेन ऑल. आणि लिहायचं कसं, चेक करूया आपण वरती. आपल्याला बघा, इथेन ऑल तसं मिथेन ऑल, करेक्ट. आपल्याला काय करायचंय, त्याचं आडनाव काय पाहिजे, त्याचा फंक्शनल ग्रुप त्याचं आडनाव पाहिजे. याचा आडनाव काय येईल, अल्कोहोल आहे ना, मग ऑल यायला पाहिजे ना. आणि हा एकच कार्बन आहे म्हणजे मिथेन फॅमिलीतला आहे, मग त्याला काय म्हणायचं आपण, मिथॅनॉल. मिथॅनॉल. ठीक आहे. आता इथे बघा, 1 2 आणि दुसऱ्याला OH लावलेलं आहे. मग आपल्याला इकडे 1 आणि इकडे 2 असंच मोजावं लागेल. नाव देताना आपल्याला काय द्यावं लागेल, इथॉल. इकडनं मोजा तिकडनं मोजा, 2च कार्बन आहेत. मग आपण याचं नाव देऊया आता इथॅनॉल. हा कार्बन पहिला अल्डिहाइड ग्रुप आणि हा दुसरा. आता CHO गट जो आहे त्याला ऍल म्हणतात, अल्डिहाइडचा ऍल. बघा वरती दिलेलं आहे टेबलमध्ये. CHO कुठे गेला रे, CHO, हा हे बघा CHO, बघा ऍल, एंड झालाय ऍलने. 3 कार्बन आहेत ना, म्हणून 1 2 आणि 3 कार्बनचा झाला प्रोपॅनॉल. मिथेन इथेन प्रोपेन, व प्रोपॅनॉल. आता खालच्या आपल्या कार्बन किती आहेत आपण आपल्या ह्याच्यामध्ये बघूया, चेक करूया आपण. 1 आणि 2, 2च आहे. आणि अल्डिहाइड आहे, मग त्याचा एंड येईल ऍल. मग काय येईल, वरती होता प्रोपॅनॉल, मग इथे काय येईल, इथॅनॉल. इथॅनॉल आणि इथॅनॉल मध्ये फरक आहे बरं का, OL आणि AL, इथॅनॉल. ठीक आहे. हा फंक्शनल ग्रुप वेगळा आहे, हा फंक्शनल ग्रुप वेगळा आहे. OL म्हणजे अल्कोहोल, OL. आणि AL मी इथे लिहिलंय तो AL म्हणजे अल्डिहाइड. हे सगळं प्रॅक्टिस करून तुम्हाला येईल, टेन्शन घेऊ नका. बाकी तुम्ही सगळे सॉल्व्ह करून बघा, अडले की आपण विचारूच, एकमेकांशी डिस्कस करूया. आज आपण सुरू करणार आहे या आपल्या कार्बनच्या सगळ्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया. सगळ्यात पहिल्यांदा तर आहे ज्वलन. कार्बनचा आणि ज्वलनाचा ना एक काहीतरी वेगळाच बॉन्ड आहे. जी गोष्ट जळते त्यातनं कार्बन बनतो असं आपण म्हणतो. बघा ना, सगळ्या वस्तू जळल्यावरती काळ्या काळ्या दिसतात. साधं लाकूड जळलं ना तरी पण ते काळं दिसतं. म्हणजेच काय, कार्बन आणि ज्वलन खूप बरोबर चालतं. कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड हा वायू निर्माण होतो. त्याच्यातनं उष्णता आणि प्रकाश आपल्याला मिळतो. हे किती कॉमन सेन्सचं उदाहरण आहे बघा. आपल्याकडे कोळसा जाळतात, बरोबर, लाकूड जाळतात, त्याच्यापासून आपण आपल्या इतकी वर्ष आपल्याकडे भारतीय पद्धतीमध्ये चुलीवरचं जेवण, अजूनही तुम्ही हॉटेलमध्ये गेलं तर तुम्हाला स्पेशल चुलीवरचं जेवण मिळतं. त्याच्यामध्ये काय असतं, काय टाकतात चुलीमध्ये, एकतर कोळसा टाकतात किंवा ते लाकूड असं म्हणजे वाळवून ठेवलेलं लाकूड असतं, हो की नाही. तर ह्याच्यामध्ये कंबशन हे खूप स्वाभाविक आहे आणि ह्यातला जो कार्बन जळतो त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड हा वायू निर्माण होतो. तुम्ही कुठेही काहीही जळताना बघितलं, साधा पेपर जरी जाळला तर त्याच्यातनं धूर निघतो. कार्बन डायऑक्साईड वायू नाही तर काय आहे दुसरं. प्रत्येक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कार्बन आहे. लाकूड घ्या, कोळसा घ्या, पेपर घ्या, पेन्सिल घ्या, कपडे घ्या, ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो त्या सगळ्या ऑर्गॅनिक वस्तू आहेत आणि त्या सगळ्या वस्तूंमध्ये कार्बन आहे. तो जळला की त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड बनतो. उष्णता आणि प्रकाश निर्माण होणारच, त्याच्याशिवाय आपला स्वयंपाक होणार कसा. म्हणजे तुम्हाला भाकरी शिजवायची भाजायची असेल किंवा खिचडी शिजवायची असेल, भाजी करायची असेल, तर त्याच्याबरोबर उष्णता पाहिजे ना. ती उष्णता निर्माण करण्याकरताच ह्या वस्तू जाळतात आणि त्या जाळल्या की त्यातनं वायू पण निर्माण होतो, पण उष्णता पण निर्माण होते. प्रकाश तर येतोच ना, एखादी गोष्ट पेटली की प्रकाश आपोआप येतो. तसाच मिथेन हा वायू, मिथेन हा आपल्या अल्केन गटातला पहिला वायू आहे.
हा जेव्हा ऑक्सिजन बरोबर जळतो तेव्हा तो कार्बन डायऑक्साईड आणि पाणी निर्माण करतो आणि पुन्हा उष्णता आणि प्रकाश. आता इथेनॉल, इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हे एक अल्कोहोल आहे. आपण ह्या ज्वलनाच्या प्रक्रियेमध्ये काय बघतोय बघा, कार्बनच्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या फंक्शनल ग्रुपचा आपण अभ्यास करतोय याच्यामध्ये. एक तर नुसतंच कार्बन आहे, साधा कार्बन, प्युअर कार्बन. एक आहे त्याचा अल्केन गट, एक आहे त्याचा अल्कोहोल गट. आणि या सगळ्यांना तुम्ही ऑक्सिजन बरोबर जेव्हा जाळता तेव्हा सगळ्यांमधनं हेच मिळतंय बघा, कार्बन डायऑक्साईड पाणी, कार्बन डायऑक्साईड पाणी. का? कारण ते हायड्रोकार्बन आहेत. हायड्रोकार्बन नावातच हायड्रोजन कार्बन आहे. तर कार्बन ऑक्सिजन बरोबर जाणार, कार्बन डायऑक्साईड बनेल आणि उरलेला जो काही हायड्रोजन आहे तो उरलेल्या ऑक्सिजन बरोबर जाईल आणि पाणी बनवेल. बघा, ही अभिक्रिया लक्षात ठेवण्याकरता तुम्हाला डोक्याला ताण घ्यायची अजिबात गरज नाही. आपण कार्बनी संयुगांचं ज्वलन बघतो, त्याच्यामध्ये आपण हायड्रोकार्बनचं ज्वलन बघतो. हे तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा लिहू शकता, कारण याच्यामध्ये काहीच कठीण नाही. इट्स व्हेरी सिम्पल. आणि म्हणूनच ह्या कार्बनच्या पदार्थांचा वापर ज्वलना करता करतात. आपल्याकडे ज्या पेट्रोलियमवर चालणाऱ्या गाड्या होत्या ना, पेट्रोल डिझेल, म्हणजे ही आताची रिसेंट गोष्ट, आता आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहेत. पण त्या गाड्या ज्या आहेत त्याच्यामधनं आपण जे जाळायचो पेट्रोल डिझेल, त्याच्यामधनं अर्थात त्यातनं धूर निघतो, म्हणून त्याच्यामध्ये ते सगळ्या गाड्यांच्या खाली ते तुम्हाला पीयूसी कंट्रोलचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. तुमच्या गाडीमधनं जो काही कचरा बाहेर आलेला आहे त्या खाली ते लावतात, त्या नळीमध्ये चेक करतात. म्हणजे ते तुम्ही कधी बघितलं असेल, पीयूसी चेक करताना गाडीच्या धूर येण्याचं जे असतं ना एक्झिट, तिकडे त्यांची पाईप ते टाकतात पीयूसी वाली. आणि जो काही आणि सांगतात गाडी सुरू करा. आपण गाडी सुरू केली की त्याचं ते ज्वलन होतं इंजिन मधल्या फ्युएलचं. तिथे आलेले सगळे वायू तिथे नोट डाऊन करतात ते, आणि मग आपल्याला एक छापील पत्र मिळतं की तुमच्या गाडीमध्ये हे इतक्या इतक्या प्रमाणामध्ये आहे. जर त्याच्यामध्ये ते बियॉन्ड लेवल गेलं तर मग ते सांगतात की तुम्ही हे करा ते करा, आणि मग गाडीला पुन्हा पीयूसी सर्टिफिकेट घ्यायला लागतं. आपण जे काही पेट्रोल किंवा डिझेल आपल्या गाडीत टाकलंय त्याचं ज्वलन पूर्ण व्हायला पाहिजे. आपलं इंजिन बरोबर काम करतंय का नाही आणि आपली गाडी तरी बरोबर काम करेल की नाही ह्याच्याकरता ते पीयूसी कंट्रोल असतं, जे करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या गाडीच्या इंजिनचं पण आपल्याला चेकिंग करता येतं. फक्त 1000 रुपयाचा फाईन भरायचा नाही म्हणून मी पीयूसी कंट्रोल केलं, ह्याच्यापेक्षा गाडी माझी आहे आणि तिची काळजी मला घ्यायची आहे म्हणून मी पीयूसी कंट्रोल करणार, कारण की माझी गाडी मी जिकडे जिकडे नेईन तिथे तिथे प्रदूषण पण करेल आणि माझं फ्युएल विनाकारण अर्धवट जळेल, माझे पैसे वाया जातील. शिवाय इंजिन खराब झालं तर तो खर्च वेगळाच. त्यापेक्षा आपण ह्या गोष्टी रेग्युलर चेक केल्या पाहिजे. म्हणूनच काय, ज्वलनासाठी ह्या पेट्रोलियम पदार्थांचा वापर आपण पूर्वीपासून करतोय. त्याच्यामधनं हीट मिळते आणि ती हीट आपल्या गाडीला चालवण्याकरता मदत करते. जसं आपल्या आत्ताच्या गाड्या पेट्रोलियमच्या आपण बोललो, तसं पूर्वी कोळशावर चालणारी झुकझुक गाडी होती. म्हणजे त्या तुम्ही तो गदर वगैरे पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये पहिल्या मूवीमध्ये कोळसा टाकून टाकून ते इंजिन गाडीचं सुरू करतात. पूर्वी अशा गाड्या चालायच्या ज्या कोळशावर हीट जनरेट करायच्या आणि त्याच्यामुळे गाडी पुढे एवढी मोठी रेल्वे पटरीवरून नेणं, ते पण एका ठिकाणून दुसरीकडे, किती कोळसा, पण किती हीट त्यातनं मिळते हे आपल्याला बघायचं. सो कार्बन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू जनरेट हीट. आज पण थर्मो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन जिकडे असतात ना, थर्मल हीट, ह्या थर्मल हीट मध्ये ह्याच कार्बन कंपाऊंडचा वापर केला जातो, कोळसा वगैरे वापरला जातो. ठीक आहे. आता आपल्याला इथे एक प्रयोग सांगितलाय. स्वच्छ आणि कक्ष तापमानाच्या कॉपर गॉजवरील एक रासायनिक पदार्थ 3-4 थेंब किंवा चिमूटभर भुकटी घेऊन कॉपर गॉज बन्सेन बर्नरच्या नियाज्योतीमध्ये धरा आणि निरीक्षण करा. कॉपर गॉजवरील एक रासायनिक पदार्थ म्हणजे एक कॉपर गॉज जे असतं त्याच्यामध्ये बर्नरवरती ठेवायचं असतं ते. ठीक आहे. ज्वलनामुळे धूळ किंवा काजळी तयार होताना दिसते का? पदार्थाचे ज्वलन होत असताना त्याच्या ज्योतीवर धातूची पट्टी धरा. त्या पट्टीवर थर जमतो का? कोणत्या रंगाचा असतो? आणि वरीलपैकी इतर रासायनिक पदार्थ वापरून ही कृती पुन्हा करा. आपल्याला इथे इथेनॉल, ऍसिटिक आम्ल, नेफ्थॅलिन ह्या 3 गोष्टी त्यात बुडवून कॉपर गॉजवर ठेवून चेक करायच्या बरं का. तर नुसतंच तुम्ही जेव्हा इथेनॉल, ऍसिटिक ऍसिड, नेफ्थॅलिन वगैरे या गोष्टी टाकाल तर तुम्हाला चेक करायचे की त्यातनं धूर निघतो का. ह्या ज्या ज्या गोष्टींमध्ये कार्बन आहेत तिथे जळल्यावरती कार्बन डायऑक्साईड बनणारच. वरील कृतीमध्ये इथेनॉल हे संपृक्त कार्बनी संयुग आहे, तर नॅफ्थॅलिन हे असंपृक्त संयुग आहे. सर्वसाधारणपणे संपृक्त कार्बनी संयुगे जळताना स्वच्छ निळी ज्योत दाखवतात, तर असंपृक्त कार्बनी संयुगे पिवळ्या ज्योतीने जळतात आणि काळा धूर सोडतात. या काळ्या धुरामुळे वरील कृतीमध्ये धातूच्या पट्टीवर काजळीचा थर जमला. बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
आपल्या घरामध्ये पण जे सिलेंडर असतं आणि त्याच्यामधनं एलपीजी जातो, बर्नरवर तुम्ही बघा. तुम्ही कितीतरी वेळा तुमच्या बर्नरला म्हणजे जी फ्लेम असते तिला बघितलं असेल तर ती पिवळी झालेली असते. मग त्याच्यातनं ना हळू स्वयंपाक होतो. ते भांडी पण तापत नाहीत, वेळ लागतो. मग ते रिपेअरिंगला बोलवतात. ते रिपेअरिंगवाली माणसं ना सगळं आतला कार्बन काढून टाकतात. त्याचा मुद्दा असा की त्याच्यामध्ये काहीतरी अडकलेलं असतं, ज्याच्यामुळे त्या आपल्या बर्नरमध्ये काहीतरी अडकलेलं असतं. त्याच्यामुळे आपला जो काही गॅस आहे, जो पूर्णपणे जळतच नाही आणि म्हणून त्याची पिवळी फ्लेम येते. पण जेव्हा आपण त्याला क्लीन करतो, तेव्हा सगळा काळा धूर निघून जातो. त्यातला काळा कार्बन निघून जातो आणि पुन्हा निळी ज्योत स्वच्छ जसा जेवढा गॅस आला तेवढा बंद झाला. म्हणजेच संपृक्त हायड्रोकार्बन जळले. त्याच्यात मिथेनॉल आहे, मिथेन आहे खाली. तो संपृक्त हायड्रोकार्बन जळताना तो स्वच्छ निळी ज्योत द्यायला पाहिजे. बरोबर? वरती पण तेच झालंय. नॅफ्थलिन जे आहे ते असंपृक्त आहे. त्यात डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड असं त्याच्या स्ट्रक्चरमध्ये येतं ना. सो म्हणून त्याच्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची फ्लेम दिसते. तर याचा अर्थ असा आहे की रेणुसूत्राची तुलना केल्यावरती असंपृक्त संयुगांमध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगाच्या मानाने जास्त असते. असंपृक्त संयुगांमध्ये कार्बनचे प्रमाण जास्त आहे ना, आणि कार्बनच कार्बनची मदत करतो, तिकडे दुहेरी तिहेरी बंध नाहीये. त्यामुळे असंपृक्त संयुगांच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बनचे कण सुद्धा तयार होतात. असंपृक्त संयुगांच्या ज्वलनाच्या दरम्यान जे काही डबल किंवा ट्रिपल बॉन्डवाले कार्बनचे संयुग आहेत त्याच्या दरम्यान न जळलेले कार्बनचे कण तयार होतात, कारण की ते असंपृक्त आहेत. ज्योतीमध्ये असताना हे तापलेले कार्बन कण पिवळा प्रकाश फेकतात, त्याच्यामुळे ज्योत पिवळी दिसते. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित केला तर संपृक्त संयोगाच्या ज्वलनाने सुद्धा पिवळी ज्योत मिळते. तुम्ही ऑक्सिजनच कमी केला तर तुमची ज्योत पिवळीच होणार आहे, बरोबर? पण तुमच्या फ्लेम मध्ये जर कार्बनचे पार्टिकल्स नुसतेच कण, तर ते स्वतःच पिवळे ज्योत दाखवतात. बन्झेन बर्नर पेटवा. बर्नरच्या तळाशी असलेले हवेचे भोग त्यावर फिरणाऱ्या पातळ कड्याच्या साह्याने उघडा आणि बंद करा. पिवळी आणि कादळयुक्त ज्योत केव्हा मिळते आणि निळ ज्योत केव्हा मिळते हे चेक करा आणि ह्याचा व्हिडिओ युट्यूबवर बघा, तुम्हाला हे सगळं दिसेल. ऑक्सिडीकरण म्हणजे काय? ऑक्सिडेशन. कार्बनी संयुगे हवेमध्ये पेटवली किंवा प्रज्वलित केली तर हवेतील ऑक्सिजन बरोबर सहसंयोग पाहून जळू लागतात. हे तुम्ही पाहिले. या ज्वलन क्रियेमध्ये कार्बनी संयुगांच्या रेणूमध्ये सर्व रासायनिक बंध तुटून CO2 आणि H2O ही उत्पादित तयार होतात. म्हणजे ज्वलनामध्ये कार्बनी संयुगांचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिजनचा स्रोत म्हणून काही रासायनिक पदार्थांचा सुद्धा वापर करता येतो. जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडीकारक किंवा ऑक्सिडक असं म्हणतात. पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट हे नेहमीच्या वापरातील काही ऑक्सिडीकारक संयुग आहेत. ऑक्सिडकाचा परिणाम कार्बनी संयुगामधील विशिष्ट क्रियात्मक गटांवर होतो. याचा अर्थ असा होतो की कार्बन हा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतो, म्हणूनच तो पेटतो ना. वरती आपण ज्वलन जे बघितलं त्याच्यामध्ये कार्बन प्लस ऑक्सिजन हे बघितलं. आता ह्याच्यामध्ये कार्बनी संयुगांचं ऑक्सिडीकरण म्हणजे कार्बन ऑक्सिजन घेईल आणि म्हणजेच काय करेल, हायड्रोजन देऊन टाकेल किंवा इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. ऑक्सिडेशन रिडक्शन आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या वेळेला वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियांमध्ये रेडॉक्स रिएक्शन बघितलेली होती. त्याच्यामध्ये रेड ऑक्स मधला जो ऑक्स आहे ऑक्सिडेशन तो हा. ऑक्सिडीकरण होणं म्हणजे काय होणं? ऑक्सिजन ऍड होणं. वरती बघा ना, आपण त्या कार्बनी याच्यामध्ये साध्या मिथेन मध्ये OH ऍड केला की त्याच्यामध्ये OH मध्ये ऑक्सिजन आला ना, नुसता ऑक्सिजन पण येतो. COOH सॉरी, हा गटच 2 ऑक्सिजनचा आहे. म्हणजेच काय, कार्बन या ऑक्सिडीकरण करून घेतो स्वतःच, त्याच्यामध्ये ऑक्सिजन घेतो आणि त्याच्याकरता आपण काही विशिष्ट पदार्थ वापरू शकतो जे की ऍक्च्युअली केमिकल रिएक्शन्स मध्ये आपण इंडिकेटर म्हणून वापरतो. पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O7, KMnO4, ह्याच्यामध्ये O4, O7, ऑक्सिजनचे 7 अणू, ऑक्सिजनचे 4 अणू असे जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन असलेले पदार्थ आहेत. ज्याच्याकडे जे जास्त असतं तो देतो की नाही. मग ह्यांच्याकडे ऑक्सिजन जास्त आहे, मग तो ते देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणजेच काय होतं, ऑक्सिडेशन होतं. आता आपल्याला खाली काही प्रयोग सांगितले. इथेनॉल सोडियम कार्बोनेटवरील विरल द्रावण, पोटॅशियम परमॅंगनेटचे विरल द्रावण. परीक्षा नळीमध्ये 2 ते 3 ml इथेनॉल घेऊन त्याच्यामध्ये 5 ml सोडियम कार्बोनेटचे द्रावण मिसळून परीक्षा नळी बर्नरवर धरून मिश्रण कोमट होऊ द्या. या कोमट मिश्रणामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे विरल द्रावण ड्रॉपरच्या साहाय्याने थेंब थेंब टाका आणि हलवत राहा.
मिळवणे सुरू केल्यावर पोटॅशियम परमॅंगनेटचा विशिष्ट असा गुलाबी रंग कायम राहतो का? मिळवण्याची क्रिया जास्त वेळ करत राहिल्यावर थोड्या वेळाने गुलाबी रंग नाहीसा होण्याचे थांबून रंग तसाच कायम राहतो का? हे काय आहे? ह्याला म्हणतात टायट्रेशन. ठीक आहे. एक प्रकारचं टायट्रेशनची अभिक्रिया आहे ती. वरील कृतीमध्ये पोटॅशियम परमॅंगनेटमुळे आम्लारी धर्मी द्रावणामध्ये इथेनॉलचे ऑक्सिडीकरण होतं. हे इथेनॉल आहे. इथेनॉल आपल्याला माहिती आहे, इट्स अन अल्कोहोल. आम्लारी धर्मी KMnO4. ऑक्सिजन 4 आहेत त्याच्यामध्ये, 4 ऑक्सिजन, म्हणून तिथे वरती मोकळा ऑक्सिजन दिलेला आहे. आता काय होणार आहे? इथेनॉलचं होईल ऍसिड. का बरं? इथले 2 हायड्रोजन निघून जातील आणि तिथे येईल डबल बॉन्ड O. ज्या अभिक्रियेमध्ये एखाद्या पदार्थामध्ये ऑक्सिजन ऍड होतो त्याला म्हणतात ऑक्सिडेशन. या इथेनॉलचं इथेनॉइक ऍसिड झालं, म्हणजे त्याचं झालं ऑक्सिडेशन. इथेनॉलमध्ये पोटॅशियम परमॅंगनेट थेंब थेंब थेंबा थेंबाने मिळवणे सुरू केल्यावर ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रियेत वापरले गेल्याने पोटॅशियम परमॅंगनेटचा गुलाबी रंग नाहीसा होतो. मिळवणीचा एका टप्प्यावर परीक्षा नळीतील सर्व इथेनॉलचे ऑक्सिडीकरण पूर्ण होते. त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेटची मिळवणी चालू ठेवल्यावर त्याचा वापर न झाल्यामुळे ते अतिरिक्त होते आणि त्या अतिरिक्त पोटॅशियम परमॅंगनेटचा गुलाबी रंग नाहीसा न होता तसाच राहतो. जेव्हा ह्याचा रंग गायब होईल, पोटॅशियम परमॅंगनेटचा गुलाबी रंग असतो अल्कलाईन सोल्युशन मध्ये. तर जेव्हा आपण त्याला टाकत राहू, मिसळत राहू, तेव्हा काय होईल? त्याचा रंग एका पॉइंटला गायब होईल, कारण की ते वापरलं जाते. ते वापरून त्याची अभिक्रिया पूर्ण झाली, तुमचं ऍसिड बंद. आता त्याच्यामध्ये काही अल्कोहोलचे कणच नाही आहेत, अल्कोहोलचे काही पार्टिकल्स नाही, म्हणजे काही मॉलिक्युल्स नाही आहेत. मग आता तुम्ही वरनं टाकलेलं जे काही तुमचं KMnO4 आहे ते अतिरिक्त आहे, ऍडिशनल आहे, त्याचा गुलाबी रंग तसाच राहणार आहे. ही झाली तुमची दुसरी ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया. तिसरी आहे समावेशन अभिक्रिया. समावेशन म्हणजे ऍडिशन. आपण दोघं आपल्या बेंचवर बसलोय, तुम्ही आणि मी. एका बेंचवर आपण दोघं बसलोय आणि तिसऱ्या मुलाला आपण ऍड केलं, आपल्या डबल बॉन्ड मध्ये एकाला ऍड केलं, म्हणजेच काय झालं? ऍडिशन. आपल्या ठिकाणी आपल्या स्ट्रक्चर मध्ये आणखीन एखादा कोणाला तरी ऍड करणं, म्हणजे ऍडिशन रिॲक्शन. आता आपल्याला काय रासायनिक पदार्थ दिलेत बघा. टिंक्चर आयोडीन म्हणजे आयोडीनचे इथेनॉल मधील द्रावण, म्हणजे अल्कोहोलिक द्रावण. ब्रोमिन वॉटर, पातळ केलेले वनस्पती तूप, विविध वनस्पतींची तेल. तेल, तूप, ब्रोमिन वॉटर, आयोडीन मधलं म्हणजे इथेनॉल मधलं आयोडीन. परीक्षा नळी आणि ड्रॉपर एवढंच सामान लागेल, बाकी सगळे केमिकल्स लागतील. एका परीक्षा नळीमध्ये 2 ml तेल घेऊन त्याच्यामध्ये 4 थेंब टिंक्चर आयोडीन किंवा ब्रोमिन वॉटर टाका. परीक्षा नळी हलवा. ब्रोमिन किंवा आयोडीनचा मूळ रंग नाहीसा झाला का ते ठरवा. आपण काय घेतलंय? तेल घेतलंय. तेलामध्ये ब्रोमिन वॉटर टाकले. ब्रोमिन म्हणजे क्लोरीन ब्रोमिन, हॅलोजन आहे ना तो वाला. वरील कृतीमध्ये ब्रोमिनचा आयोडीनचा रंग नाहीसा किंवा कमी होणे या निरीक्षणावरून असा बोध होतो की ब्रोमिन आयोडीन वापरले गेले आहे. म्हणजेच ब्रोमिनची आयोडीनची संबंधित पदार्थाबरोबर अभिक्रिया झालीये. त्याचं नाव समावेशन आहे. जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोन्ही अभिकारकांमधील सर्व अणू असलेले एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ, कार्बन कार्बन बहुबंध हा क्रियात्मक असलेली असंपृक्त संयुगे समावेशन अभिक्रिया दाखवतात आणि तयार होणारे उत्पादित हे संपृक्त संयोग असते. असंपृक्त संयुगाची आयोडीन किंवा ब्रोमिन बरोबरील समावेशन अभिक्रिया कक्ष तापमानाला आणि तत्काळ होते. शिवाय अभिक्रियेमुळे होणारा रंगबदल डोळ्यांना जाणवू शकतो. त्यामुळे ही अभिक्रिया कार्बनी संयुगांमध्ये बहुबंध असल्याचे दाखवण्याकरता परीक्षा म्हणून वापरतात. ज्या ज्या अभिक्रियांमध्ये ह्या आयोडीनचा रंग बदलतो, म्हणजेच काय झालं की आयोडीन त्याच्यामध्ये ऍड झाला, तिथे डबल बॉन्ड होता म्हणूनच ऍड झाला, बरोबर. वरील कृतीमध्ये तेल आणि आयोडीन यांच्यातील अभिक्रियेमध्ये आयोडीनचा रंग नाहीसा होतो, मात्र वनस्पती तुपाबरोबर रंग बदल दिसत नाही. म्हणजे वनस्पती तुपामध्ये सगळेचे सगळे संपृक्त कार्बन आहेत. असंपृक्त असतील तरच त्याच्यामध्ये काय येणार आहे आपल्याला? अशा पद्धतीने रंग गायब होण्याची अभिक्रिया दिसणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे विचारले खाली, हे सगळे ऍसिड आहेत हा, आणि हे रेणुसूत्र आहे. दुहेरी बंधांची संख्या आपल्याला याच्यामध्ये चेक करायची. आयोडीनचा रंग नाहीसा होईल का, हो का नाही, हे सांगायचं आपल्याला. ठीक आहे. हे तुम्हाला पुस्तकातनं पण सापडेल आणि तुम्हाला ह्याचं स्वतः उत्तर शोधून काढायला पाहिजे असं मला वाटतं.
चेक करून बघा, नाही आलं तर आपण हे डिस्कस करूया. वनस्पती तेलांमधून वेगळ्या केलेल्या 4 मेदाम्लांची नावे आणि रेणुसूत्र वरती दिलेली आहेत. त्यांच्या रेणुसूत्रावरून त्यांच्या रचनेतील कार्बन कार्बन दुहेरी बंध किती आहेत, तर तुम्हाला तुम्हाला स्ट्रक्चर काढावं लागेल त्याच्यासाठी. म्हणूनच ते तुम्ही वहीमध्ये सोडवा आणि बघा. आणि मग बघा त्याच्यामध्ये दुहेरी बंध आहेत का? असतील तर त्याच्यामध्ये रंग बदलेल का? बदलेल. दुहेरी बंध नसतील तर त्याचा रंग तसाच राहील. बरोबर? असंपृक्त संयुगाची समावेशन अभिक्रिया हायड्रोजन बरोबर सुद्धा होते आणि हायड्रोजनच्या समावेशनाने संपृक्त संयुग तयार होते. मात्र या अभिक्रियेसाठी प्लॅटिनम किंवा निकेल सारखा उत्प्रेरक वापरावा लागतो. आपण आधीच पाहिलंय की उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ त्याच्यामुळे अभिक्रियेला कोणताही धक्का लागत नाही, पण त्याचा दर वाढतो. असं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या घरातल्या खूप साऱ्या कामांमध्ये आई भाग घेत नाही, पण या नुसत्या असणाऱ्या काम फास्ट होतं. असं असतं उत्प्रेरकाचं काम. तो नुसता तिथं असतो, ऍक्च्युली त्याच्या पृष्ठभागावरती या सगळ्या अभिक्रिया होतात, पण त्याच्यामुळे त्याला काही होत नाही, तो फक्त स्पीड वाढवतो. या अभिक्रियेच्या उपयोगाने वनस्पतीजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये हायड्रोजनीभवन करतात. आयोडीन वापरून केलेल्या वरील कृतीमध्ये तुम्ही की आयोडीन परीक्षा तेलाच्या रेणूंमध्ये बहुबंध विशेषतः दुहेरी बंध असलेले दाखवतो. वनस्पती तूप संपृक्त असल्याचे दर्शवतात. वनस्पती तूप हे काय संपृक्त आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दुहेरी बंध नाही किंवा तिहेरी बंध नाही. वनस्पती तेलाच्या रेणूंमध्ये लांब आणि संपृक्त कार्बन शृंखला असतात. हायड्रोजनी भवनामुळे त्यांचे रूपांतर संपृक्त शृंखलांमध्ये होते आणि त्यामुळे वनस्पती तूप तयार होते. जेव्हा तेलामध्ये हायड्रोजन गॅस फिरवला जातो तेव्हा त्याच्यापासून वनस्पती तूप बनतं. म्हणजेच काय झालं, हायड्रोजन ऑलरेडी तिथे गेलाय जिकडे डबल बॉन्ड होते तिथे. तर त्याच्यामध्ये जागाच नाही, तर तुमचं आयोडीनचं सोल्युशन कुठे जाईल? तिथे गेलंच नाही, त्याचा रंग कसा बदलेल? म्हणजेच काय, संपृक्त आहे का नाही हे चेक करण्याकरता ती आयोडीन टेस्ट करतात, जी वरती तुम्ही बघितली. ब्रोमिन वॉटर किंवा आयोडीन वॉटर हे टाकल्यानंतर तुम्हाला त्याचा रंग जर गायब झालेला दिसला, डार्क ब्राऊन कलर असतो ब्रोमिन वॉटरचा, तो गायब झाल्याचा अर्थ काय आहे की तो कुठेतरी त्या स्ट्रक्चरमध्ये अडकला, डबल बॉन्ड मध्ये तो तिथे कुठेतरी गेला. पण जर त्याच्यामध्ये डबल बॉन्ड नसतीलच, तो जाईल कुठे? म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की ही जी टेस्ट आहे ही आपल्याला दुहेरी किंवा तिहेरी बंध आहेत का नाही हे चेक करण्याकरता वापरले जाते. दुहेरी बंधांनी युक्त असंपृक्त मेद हे आरोग्यकारक आहे, तर संपृक्त मेद हे आरोग्यास घातक आहे. म्हणजे तेल हे बरं आहे तुपापेक्षा, वनस्पती तुपापेक्षा. ठीक आहे. प्रतियोजन अभिक्रिया, आता ही आहे ना, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. प्रतियोजन म्हणजे प्रतियोजना, एखाद्या माणसाला उठवून त्याच्या ठिकाणी दुसऱ्या माणसाला बसवणं. सबस्टिट्यूशन, आपल्या शाळेमध्ये आपण बघा ना, एखादे शिक्षक नसतील तर त्याच्या जागी सबस्टिट्यूट टीचर येतात. सबस्टिट्यूट या शब्दाचा अर्थ काय आहे? जो नाहीये त्याच्या जागेवर दुसऱ्याला पाठवणं, किंवा जो आहे त्याला काढून दुसऱ्या तिथे बसवणं. खो खो मध्ये पण हेच असतं, एखाद्याला उठवायचं त्याच्या जागी आपण जायचं, आपण त्याचे सबस्टिट्यूट बनतो. आता हे काय बघा, CH आणि CC हे एकेरी बंध खूप प्रबळ असल्याने संपृक्त हायड्रोकार्बन अभिक्रियाशील नसतात. त्यामुळे बहुतेक अभिकर्षितांच्या सान्निध्यात ते उदासीन असतात. खूप लोकांना ह्या कार्बनच्या संपृक्त शृंखलांमध्ये भाग घ्यायचा आहे, पण त्यांचे बंध खूप स्ट्रॉंग आहेत. हा कार्बन चांगला माणूस आहे, एकदा बंध बनवला ना की तो सहसा तोडत नाही. हा चांगला वाटला, तो श्रीमंत वाटला, ह्याचा फायदा होईल माझ्या ह्याच्यामध्ये, म्हणून जुन्या मित्राशी तो गद्दारी करत नाही. कार्बन आणि हायड्रोजनचे जे एकेरी बंध आहेत, म्हणजेच काय, सगळे अल्केन्स आहेत, ते खूप खूप स्टेबल असतात. ते सहसा त्यांचे बंध तोडत नाहीत. त्यांच्या आजूबाजूला खूप लोक आलेले असतात, घ्या रे आम्हाला, घ्या रे आम्हाला, पण ते सहसा त्यांचे बंध तोडत नाहीत. मात्र सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीन बरोबर जलद अभिक्रिया होते. सूर्यप्रकाश ही अशी गोष्ट आहे जी सगळ्या जगाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवते. बरोबर, सूर्यप्रकाशामुळे वनस्पती स्वतःचं अन्न बनवतात. सूर्यप्रकाशामुळे पाण्याची वाफ होऊन पावसाची निर्मिती होते. या सूर्यप्रकाशामुळे जगातल्या अनेक गोष्टी घडतात. मग ही संपृक्त हायड्रोकार्बन्स जी असतात ती बिचारी सूर्यप्रकाशाच्या ह्या पॉवरला कसं काय इग्नोर करते? त्याच्यामुळे ह्या संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीन बरोबर अभिक्रिया होते. क्लोरीन हा अतिशय डॉमिनेटिंग असा एक गॅस आहे, जो जिकडे जातो त्याला तो पकडतो, असा येतो. तर ह्या क्लोरीनची अभिक्रिया होते. या अभिक्रियेमध्ये एक एक करून संपृक्त हायड्रोकार्बन मधील सर्व हायड्रोजन अणूंची जागा क्लोरीन अणू घेतात. आता बघा इथे काय आहे, ही रचना अशी आहे, कार्बन
त्याच्या बाजूला आहे 4 हायड्रोजन, 1 2 3 4. हा आपला मिथेन आहे, संपृक्त. त्यांचं सुखात चाललेलं आहे. आपले 4 हायड्रोजन, 1 कार्बन, सिंगल बॉन्ड संपृक्त आहे. पण या क्लोरीननी सूर्यप्रकाशात त्याच्यावर अटॅक केला तर हा 1 हायड्रोजन जाऊन इथे एक क्लोरीन आला आणि HCl म्हणजे ऍसिड बनलं. ह्याच्या बरोबर पुन्हा दुसऱ्या क्लोरीनने अभिक्रिया केली आणि हा हायड्रोजन पण गेला आणि तिथे आला क्लोरीन. म्हणजे काय बनलं? क्लोरीन क्लोरीन, हायड्रोजन हायड्रोजन कार्बन. मग ह्याच्याही बरोबर तिसऱ्या क्लोरीनच्या मॉलिक्युलने अटॅक करून या हायड्रोजनला पण उठवलं तिकडनं आणि आणला तिसरा क्लोरीन. एवढं पण करून पोट नाही भरलं तर पुन्हा एक क्लोरीन त्याच्यावर आला आणि पूर्णच्या पूर्ण मॉलिक्युलच बदलून टाकला. आता नवा मॉलिक्युल झाला CCl4. म्हणजेच काय? सगळ्यांना त्यांच्या घरातून हकललं आणि स्वतः तिकडे जाऊन ते बसलेत बरं का. म्हणजेच काय? सबस्टिट्यूशन. हे सहसा इझिली होत नाही, पण सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात असं होतं. सूर्यप्रकाश 12 तास असतो, जवळपास 12 तास. विचार करा, ज्या ठिकाणी प्रचंड उष्णता आहे त्या ठिकाणी अभिक्रिया किती फास्ट होत असेल. सूर्यप्रकाश तिकडे भरपूर आहे आणि त्याच्यामुळे जी उष्णता आहे त्याचा वापर करून हे बदमाश क्लोरीन सगळ्या हायड्रोजनला त्यांच्या त्यांच्या बॉन्ड मधून उठवतात आणि स्वतः तिकडे जाऊन बसतात. अल्केनच्या उच्च समजातकांपासून क्लोरिनी भवन अभिक्रियेत आणखी मोठ्या संख्येने उत्पादित तयार होतात. म्हणजे आणखीन खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे मॉलिक्युल्स बनतात, कारण की हे क्लोरीन हे सोडत नाहीये ना. प्रोपेनच्या क्लोरिनी भवन ह्या प्रतियोजन अभिक्रियेमध्ये 1 क्लोरीन अणू असलेली 2 समघटक उत्पादित मिळतात. त्यांची रेणुसूत्र रचनासूत्र काढून त्यांना IUPAC नाव द्यायचे आपल्याला. हा आपला होमवर्क आहे. सर्वसाधारण अभिक्रियांचे 4 प्रकार तुम्ही मागील प्रकरणामध्ये पाहिले आहेत. कार्बनी संयुगांच्या समावेशन आणि प्रतियोजन अभिक्रियावरील 4 पैकी कोणत्या प्रकारामध्ये मिळतात? समावेशन आणि प्रतियोजन अभिक्रियांमध्ये कोणता अतिरिक्त तपशील तसेच फरक आहे? हा आपल्याला दिलेला प्रश्न आहे. ह्याचं उत्तर आपण पुढच्या वेळेला डिस्कस करू आणि पुढच्या वेळेला महत्वाची कार्बनी संयुग झालं की आपला धडा संपेल. ठीक आहे. महत्वाची कार्बनी संयुग इथेनॉल आणि दुसरा एक ऍसिड आहे ना, इथेनॉलिक ऍसिड. इथेनॉलिक ऍसिड आणि इथेनॉल ह्या दोघांचा अभ्यास झाला की आपला कार्बनचा सगळा अभ्यास झाला 10वी पुरता. कारण महारेणू आणि बहुवारिका हा काही फार मोठा नाही, अगदी छोटूसाच पार्ट आहे त्याचा. तोही आपला इझिली होऊन जाईल पुढच्या वेळेला. आय थिंक पुढच्या लेक्चरला आपला धडा संपेल. आज आपण इकडे थांबूया. जे काही आपण डिस्कस केलं तर तुम्ही जरा वाचा पुन्हा एकदा. तुम्ही धडा पुन्हा एकदा वाचलात की तुम्हाला त्यातले बरेचसे घटक पुन्हा नीट समजतील. कार्बन हा खूप चांगला माणूस आहे. तुम्ही त्याचा नीट अभ्यास केला तुम्हाला तो मदत करेल परीक्षेमध्ये सुद्धा, कारण त्याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स नाहीच आहे. एकदा समजलं की काय आहे ते तुम्हाला बरोबर मदत करेल आणि इट्स व्हेरी इझी. फक्त त्याची प्रॅक्टिस करा, रचना लिहा आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करा. पुढच्या वेळेला आपण भेटू तेव्हा या धड्याच्या पुढच्या भागाला आपण अभ्यासू. ठीक आहे. आजच्यासाठी इथे थांबूया. थँक्यू प्रेमा मॅम. बाय मुलांनो.